नमस्कार. डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने मी आरती आरगडे आपले सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजचा हा आपला आरोग्य गप्पाचा चौथा कार्यक्रम आहे. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे ज्येष्ठांचे लसीकरण. जन्मापासून वयाच्या 16व्या वर्षापर्यंत विविध लसी मुलांना दिल्या जातात. पण जसं जसं वय वाढतं तसं आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मग ज्येष्ठांना लसीकरण घ्यावं लागतं. आणि आजारपणं पण वाढत असतात त्या प्रमाणामध्ये वयामध्ये या. त्याच्यामुळं लसीकरणाची आवश्यकता काय असते, कशासाठी आपण लसीकरण घ्यावं, यावर आपल्याला डॉक्टर अमित वाळिंबे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी थोडक्यात सरांचा परिचय करून देते. डॉक्टरांनी MBBS MD मेडिसिन डॉक्टर BJ मेडिकल कॉलेजमधून केलेलं आहे. 1998 पासून वैद्यकीय क्षेत्रात ते अनुभवी फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. 2001 पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मानद सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मधुमेह, दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि हृदय शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची काळजी ही त्यांची विशेष आवड असलेली क्षेत्रे आहेत. 2018 पासून सर DNB मेडिसिनचे पदव्युत्तर शिक्षक आहेत. 1999 पासून डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेत ते सक्रियपणे जोडलेले असून सध्या ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया पुणे शाखेचे सुद्धा सचिव आहेत. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच डॉक्टर वाळिंबे यांना संगीताचीही विशेष आवड आहे. गाणे हा त्यांनी जपलेला छंद. गेल्या दशकभरात त्यांनी विविध संगीत कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. अशा ह्या हरहुन्नरी डॉक्टर अमित वाळिंबेंना मी विनंती करते की त्यांनी ज्येष्ठांचे लसीकरण या विषयावर मार्गदर्शन करावे. नमस्कार मंडळी. डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीनं आरोग्य गप्पांच्या या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मला आजच्या या विषयावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कमिटीचे आभार मानतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लसीकरण हा एक सरकारद्वारे चालवला गेलेला एक मोठा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की प्रायमरी इम्युनायझेशन आणि सेकंडरी इम्युनायझेशन. प्रायमरी म्हणजे ज्यांना लहानपणी आता सरकारने एक प्रोटोकॉल बनवून दिलेला आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या लसी देतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली लस असते ती म्हणजे BCG असते. मग त्याच्यानंतर DPT म्हणजे आपण डिफ्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस म्हणजे डांग्या खोकला, त्याच्यानंतर वुपिंग कफ आणि तिसरा म्हणजे टिटॅनस. या तिघांची लस दिली जाते. त्याच्या वेगवेगळ्या मल्टिपल इंजेक्शन दिली जातात. नंतर ओरल पोलिओचे डोस दिले जातात. त्याच्यानंतर मग MMR म्हणजे मिझल्स, मम्स आणि रुबेलाचं वॅक्सिन दिलं जातं. आता या सगळ्या याच्यामध्ये हिपॅटायटिस Bचं वॅक्सिन पण ऍड झालंय, हिपॅटायटिस Aचं ऍड झालंय. त्यामुळं गेल्या एक 90 नंतर जन्मलेल्या मुलांना बऱ्याचशा ही वॅक्सिन्स ऑलरेडी मिळालेली असणार आहे. प्रश्न होता तो ज्येष्ठांचा, म्हणजे आपण जे 50 वर्षाच्या वरचे सगळेजण आहोत त्यांनी बऱ्याच जणांनी यातली फक्त पोलिओ, DPT आणि BCG ही वॅक्सिन आपण घेतलेलं असेल. बाकीची वॅक्सिन बहुतेक आपण कोणी घेतलेली नाहीत. आता माझ्या मुलांनी बरीचशी वॅक्सिन्स ऑलरेडी घेतलेली आहेत आणि त्यांच्या समवयीन जी लोक आहेत त्या सगळ्यांनी वॅक्सिन घेतलेली आहे. पण आपण सगळेजण जे 50च्या वरचे आहोत त्यांनी काय काय वॅक्सिन घेतली पाहिजे याच्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. तर वॅक्सिन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स असतात. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन असतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात. ते इन्फेक्शन मधले जे जंतू किंवा जीवाणू असतात ते आपल्या शरीरामध्ये एकदा शिरले की त्याच्या अगेन्स्ट आपली प्रतिकार शक्ती काही अँटीबॉडीज तयार करते. आता ह्या अँटीबॉडीज नेहमीच फायदेशीर असतात असं नाही. बऱ्याचदा ही अँटीबॉडीज फायदेशीर असतात कारण ह्या अँटीबॉडीज म्हणजे काय असतात की प्रोटीन्स असतात आणि व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या बाहेरच्या आवरणावरती जे प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स आयडेंटिफाय केले जातात. आणि या प्रोटीन कसे आयडेंटिफाय करतात तर तो एक सिक्वेन्स ऑफ अमायनो ऍसिड्स असतो. म्हणजे समजा एक 15-20 प्रकारची अमायनो ऍसिड्स ज्या सिक्वेन्सनी ती एका पाठोपाठ एक आहे त्याच्यावरून त्या प्रोटीनचं नाव ठरतं. वेगवेगळ्या पद्धतीनं जर परम्युटेशन कॉम्बिनेशन केली तर ते वेगळं प्रोटीन होतं.
तर हे कॉम्बिनेशन फिक्स्ड राहतं म्हणून त्याला आपण प्रोटीन म्हणतो. जसं आपण सगळ्यांना माहिती की इन्शुलिन हे सुद्धा प्रोटीनच आहे. इन्शुलिन मध्ये सुद्धा ठराविक सिक्वेन्सनं अमायनो ऍसिड जोडलेली आहेत म्हणून त्याला इन्शुलिन म्हणतात. आता हे इन्शुलिन आपण जर पोटात घेतलं तर ते डिस्ट्रॉय होतं, कारण आपल्या आतड्यांमध्ये जी काही पाचक रस असतात ते ह्या जी साखळी असते ती साखळी मोडून टाकतात आणि मग ते पुन्हा अमायनो ऍसिड्स होतात. मग ही अमायनो ऍसिड्स आपल्या शरीरात ऍब्सॉर्ब होतात आणि मग पुन्हा त्यांचं सिंथेसिस वेगळ्या प्रकारचं प्रोटीन करणे हे आपल्या शरीराचं काम असतं. आता ही प्रोटीन्स जी ओळखतं आपलं शरीर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज केल्या. आता ह्या अँटीबॉडीज काय करतात की आपल्या त्या ज्या शरीरामध्ये शिरलेले जंतू किंवा विषाणू आहेत त्यांच्यावरती अटॅक करतात आणि डिस्ट्रॉय करतात आणि अशा पद्धतीनं आपला आजार कंट्रोलमध्ये येतो. या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती काम करत असते. किंवा काही गोष्टींमध्ये आपल्या पेशी पण काही तयार होतात जीवाणू आणि विषाणूंच्या विरुद्ध. ते आपल्याला शरीराला आपल्या या आजारांपासून प्रोटेक्शन देतात. आपण काय करतो वॅक्सिनमध्ये की ह्या सगळे जीवाणू आणि विषाणू जे आहेत त्यातला एखादा स्पेसिफिक प्रोटीन बाजूला काढतो आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करण्याचं मेकॅनिझम आपण तयार करतो. मग तुम्हाला हा प्रश्न पडेल की आता एखादं वॅक्सिन मी घेतलं म्हणजे मला तो आजार होणार का? तर आजार होत नाही. होतं असं की आपण त्यातलं जे व्हायरसचं जे प्रोटीन असतं ते आयदर सिलेक्ट करतो किंवा तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपण डिस्ट्रॉय करतो, त्याला मारून टाकतो आणि तो डेड बॅक्टेरिया असतो किंवा डेड व्हायरस असतो आणि त्याच्या अगेन्स्ट ते आपण जर टोचलं तर शरीर या पर्टिक्युलर प्रोटीनला आपलं नाही असं ओळखतं. हे आपल्या शरीरातलं प्रोटीन नाहीये आणि म्हणून मग त्याच्या अगेन्स्ट आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि ह्या अँटीबॉडीज मेमरीमध्ये जाऊन बसतात. म्हणजे आज माझ्या शरीरात सगळ्याच वॅक्सिनची अँटीबॉडीज तयार असतील असं नाही, पण माझ्या प्रतिकारशक्तीच्या सिस्टीममध्ये ही मेमरी आहे आणि जेव्हा केव्हा माझा या व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा एक्सपोजर होईल म्हणजे माझ्या शरीरात शिवेल तेव्हा ती सिस्टीम चार्ज होते आणि पटकन अँटीबॉडीज तयार करते आणि मग अँटीबॉडीज त्या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतात आणि अशा पद्धतीनं आपण या आजारातनं मुक्त होतो. मोस्ट ऑफ द टाइम्स व्हायरल इन्फेक्शन मध्ये स्पॉन्टेनियसलीच आजार बरे होतात. तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा आपण 2-3 दिवस ताप येतो, सर्दी खोकला येतो आणि काही औषध न घेता बरेही होऊन जातो. तर ह्याच्यामध्ये सेल्फ लिमिटिंग डिसीज असतो. पण कधी कधी जे व्हायरसेस आपल्याला जास्त त्रास देतात, जास्त गंभीर आजार निर्माण करतात, अशा व्हायरसेसच्या अगेन्स्ट आपल्याला प्रोटेक्शन निर्माण करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी वॅक्सिनचा आपण शोध लावला. तर आता वेगवेगळ्या वॅक्सिन्स कसे असतात, एक तर असतं की लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन, म्हणजे बॅक्टेरिया किंवा विषाणू जिवंत असतो पण त्यातला आजार निर्माण करण्याची क्षमता आपण कमी केलेली असते आणि मग तो व्हायरस आपण लाईव्हच इंजेक्ट करतो. म्हणजे पोलिओ व्हायरस हा तसा आहे की ते लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन आहे की जे पोलिओचं आपण व्हायरसच देतो. पण हे सगळं होताना आपल्या पेशंटला आजार निर्माण होणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं असतं. तर त्या पद्धतीनं संशोधन होतं आणि मग ओरल पोलिओ वॅक्सिन आपण जे घेतो त्याच्यामध्ये व्हायरसच टोचला जातो पण तो व्हायरस आजार निर्माण करू शकत नाही. म्हणजे त्याची आजार निर्माण करण्याची क्षमता आपण नष्ट केलेली असते आणि म्हणून तो फक्त प्रोटीन शरीरात शिरतो, आजार शिरत. तसं जसं लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन असतात तशी डेड वॅक्सिन्स असतात. म्हणजे व्हायरस डिस्ट्रॉय केलेला असतो पण त्या व्हायरसचे प्रोटीन्स तसेच असतात. मग ते प्रोटीन आपली प्रतिकारशक्ती आयडेंटिफाय करून त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करणं. त्यानंतर आता mRNA वॅक्सिन्स आहेत, त्याच्यानंतर DNA वॅक्सिन्स आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची वॅक्सिन्स आता आलेली आहेत. तर या वॅक्सिन्सचे जे संशोधन आहे ते केव्हा चालू झालं असेल तर साधारणपणे 1771 साली पहिलं वॅक्सिन वापरलं गेलं आणि ते वॅक्सिन जे होतं ते स्मॉलपॉक्स म्हणजे देवीचा रोग जो होतो देवीचा त्याच्यासाठी तयार केलेलं वॅक्सिन होतं. आता मला तर देवी ह्याचा पेशंट मी बघितलेला आठवत नाही, कारण गेली कित्येक वर्ष आता देवी हा आजार हा त्याचा नायनाट झालेला आहे. म्हणजे आता त्याचं आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे पोलिओचा पण नायनाट झालेला आहे. पोलिओचे आता आपल्याला पेशंट दिसत नाही. उलट एखादा पेशंट दिसला तर त्याच्यावरती इतकं संशोधन केलं जातं की हे कसं काय झालं, आणि गेली कित्येक वर्ष आपण ओरल पोलिओचं वॅक्सिन देतोय आणि मग त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट आता इतकं प्रतिकारशक्ती प्रत्येक पेशंटमध्ये पण आहे आणि हर्ड इम्युनिटी. हर्ड म्हणजे मला झाला आजार की अजून 5-6 जणांना होतो आणि हळूहळू असं करून सगळ्यांनाच थोडं थोडं इन्फेक्शन होत राहतं आणि त्याची एक त्याला आपण म्हणतो की हर्ड इम्युनिटी. हर्ड म्हणजे आपल्या कळपाला सगळ्यांनाच
त्याची इम्युनिटी मिळते. म्हणजे साधारणपणे आपण हे सगळं H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूच्या साथीमध्ये बघितलं आणि कोविडच्या साथीमध्ये पण बघितलं की काही दिवसांनी आपल्याला हर्ड इम्युनिटी आली. म्हणजे इतके जण मायक्रोस्कोपिक लेवलला आपल्याला इन्फेक्शन झालं की आपल्याला त्याच्या अगेन्स्ट प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि हळूहळू तो आजार शांत झाला. म्हणजे त्याचा इफेक्ट झाला नाही. फॉर एक्झाम्पल प्लेग होता. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये प्लेग इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की अशी गावं नष्ट व्हायची, इतक्या प्रमाणात लोक मरायचे. पण आता प्लेग दिसतच नाही. याचं कारण एकतर इन्फेक्शन्सवरती कंट्रोल करण्याची आपली क्षमता सुधारली आहे, अँटीबायोटिक्स आली आहेत आणि वेळेत निदान करून त्याच्यावरती औषध घेण्याची आपली क्षमता निर्माण झाली आहे आणि वॅक्सिन्स. या सगळ्यांचा बेनिफिट म्हणून आपल्याला आज आजार इन्फेक्टिव्ह म्हणजे जे संसर्गजन्य आजार आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं शक्य. आता कुठली कुठली वॅक्सिन आली? सगळ्यात पहिलं मी म्हटलं तसं स्मॉलपॉक्स आलं, मग नंतर रेबीजचं वॅक्सिन आलं, नंतर टायफॉइड आलं, प्लेग आलं, त्याच्यानंतर टिटॅनस टॉक्साईड आलं, डिफ्थेरिया, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्येच रेबीज वरती आणखीन काही चांगली वॅक्सिन्स आली, मग मेनिंगोकॉकस वरती आलं, न्यूमोकॉकस वरती आलं आणि असं होत होत आता हिपॅटायटिस ए ला आलं, हिपॅटायटिस बी आलं आणि सगळ्यात लेटेस्ट आपल्याला माहिती आहे वॅक्सिन ते म्हणजे कोविडचं वॅक्सिन. आता हे वॅक्सिन कुठलंही तयार करताना साधारणपणे 10 ते 15 वर्षाचा कालावधी जातो. पण कोविडमध्ये आपण इमर्जन्सी म्हणून ही सगळी वॅक्सिन्स तयार केली. त्या कोविडचा एक प्रोटीन बाहेर काढला गेला आणि त्या प्रोटीनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होत आहेत का हे चेक केलं आणि सगळं शॉर्ट ड्युरेशन मध्ये करून त्याला इमर्जन्सी अप्रुव्हल देऊन आपण, तुम्हाला आठवत असेल साधारणपणे मार्च मध्ये आपल्याकडे पहिला पेशंट आला, मार्च 2020 आणि मार्च मला वाटतं जानेवारी 2021 मध्ये वॅक्सिनेशनला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर बऱ्याच अख्ख्या जगभराचं म्हणजे भारतभराचं वॅक्सिनेशन झालं आणि बाय डिसेंबर 2021 आपल्या सगळ्यांचं वॅक्सिनेशन जवळजवळ झालं होतं. आणि त्याच वेळेनंतर आपण बघितलं की बऱ्यापैकी आजार हा हळूहळू नियंत्रणात व्हायला लागला. स्पोरॅडिक केसेस येणार, म्हणजे कोविड हा काय नष्ट झालेला नाहीये, कोविड हा आहे, अजूनही काही काही पेशंट कोविडचे दिसतात. पण जसा आता स्वाईन फ्लू झालाय किंवा साधा फ्लू झालाय तसा आता हा कोविड झालाय. त्याची जी सुरुवातीची जी त्याची सिव्हिरिटी होती आजाराची आणि त्यातनं पेशंट दगावण्याचे जे चान्सेस होते ते आता सगळे कमी झाले. हे कोविड गेलेलं नाहीये, कोविड आजही आपल्या ह्याच्यात आहे, किंबहुना कित्येक सर्दी खोकले हे कोविड सुद्धा असतील, पण आता त्याची सिव्हिरिटी कमी झाली आणि मुख्य त्याच्यावरती आपल्याकडे औषधं आहेत, वेळ ट्रीटमेंट देऊ शकतो आणि व्हॅक्सिनमुळे आपल्याला सगळ्यांना त्याच्या अगेन्स्ट प्रतिकारशक्ती होईल. आता या सगळ्यामध्ये असं तुम्हाला वाटेल की वॅक्सिन्स ही कायमची प्रोटेक्शन देतात का? तर तसं नाहीये. जसा माणूस शहाणा होतो तसे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस पण हुशार असतात, ते स्वतःमध्ये बदल करत असतात आणि मग त्या बदलांमुळं जे वॅक्सिन आधी काम करत होतं ते आता काम करत किंवा जे औषध पूर्वी सहज काम करायचं, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल टायफॉइडसाठी आपण क्लोरॅम्फेनिकॉल नावाचं औषध वापरायचो. मध्ये डोंबिवलीमध्ये जो 80च्या दशकात एक टायफॉइडचा उद्रेक झाला त्याच्यामध्ये क्लोरॅम्फेनिकॉल कामच करेल, मग त्याला डोंबिवली फिवर असं नाव दिलं आणि मग त्यावेळेस क्विनोलोन्स म्हणजे सिप्रोफ्लॉक्सासिन, लिव्होफ्लॉक्सासिन ही औषधं आली आणि त्यांनी आजार बरा झाला. तर हे जे जंतू आणि विषाणू असतात ते सुद्धा हुशार असतात, फक्त माणूसच हुशार आहे अशातली गोष्ट नाहीये. त्यामुळे ते हुशार असतात, ते स्वतःला कुठल्याही औषधापासून आणि वॅक्सिन पासून बचाव करण्याची क्षमता निर्माण करतात आणि मग ते वॅक्सिन किंवा हे काम करत नाही. आणि म्हणूनच फ्लूचा व्हायरस हा सगळ्यात या बाबतीत एकदम एक्सपर्ट आहे. म्हणून आपण फ्लूचं वॅक्सिन हे दरवर्षी घ्या म्हणतो, कारण दरवर्षी फ्लूचं स्ट्रेन हा बदलत असतो आणि त्यामुळे वॅक्सिन नवीन नवीन घ्यायला. तर अशा पद्धतीनं बरीच वॅक्सिन्स आली. तर आज आपल्याला कोणाकोणासाठी वॅक्सिन देणं शक्य आहे? तर याच्यामध्ये नावं घ्यायची झाली तर पहिलं म्हणजे फ्लू वॅक्सिन, इन्फ्लुएन्झा, दुसरं न्यूमोकोकल वॅक्सिन, टिटॅनस, मम्स, वुपिंग कफ म्हणजे पर्ट्युसिस डांग्या खोकला, हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, त्याच्यानंतर डिफ्थेरिया, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, रुबेला, चिकन पॉक्स, मेनिंगोकॉकस आणि द लेटेस्ट वन इज शिंगल्स म्हणजे नागणीचं वॅक्सिन. तर हे सगळ्यात लेटेस्ट आहे. आता एवढी सगळी वॅक्सिन आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे का? प्रत्येकाने हे सगळे वॅक्सिन घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. आता अमेरिकेमध्ये याचा सगळ्याचा एक प्रोटोकॉल आहे, त्याच्या प्रमाणात इथे स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. अजूनही म्हणजे मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की डॉक्टरांमध्येच वॅक्सिनेशन विषयी सगळी माहिती पूर्ण अजून माहीत नाहीये. त्यामुळे वॅक्सिनेशन हे बऱ्याचदा आम्हीच सजेस्ट करत नाही, त्यामुळे तुम्ही घेत नाही. तर त्यासाठीच हा आजचा विषय आहे की
डॉक्टरांसाठी पण प्रबोधन करावं आणि पेशंटसाठी पण प्रबोधन करावं. प्रत्येक गोष्ट डॉक्टर सांगेलच असं नाही. कधी कधी पेशंटने विचारलं तर आम्ही पेशंटला सांगतो की हो वॅक्सिन घेऊ शकतो. हे ऑनेस्टली मी सुद्धा फार जणांना वॅक्सिन द्या असं सांगत नाही, पण हे खरं म्हणजे केलं पाहिजे. तर त्याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. तर API म्हणजे असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचे जे आपली पुण्याच्या भारतातली ब्रांच आहे, भारताची संस्था आहे, त्यांनी कोणकोणत्या वॅक्सिनला मध्ये वॅक्सिन द्यावं याविषयी काही प्रोटोकॉल्स बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रिपलचं वॅक्सिन म्हणजे DPT. फक्त तेच DPT किंवा ट्रिपल जे होतं त्याचं आता नाव बदललंय, त्याचा जरा मॉडिफाईड फॉर्म्युला केलाय की ज्याला TDAP असं म्हणतात. दुसरं म्हणजे MMR म्हणजे ज्याच्यामध्ये मिझल्स मेनिंजायटिस आणि मिझल्स मेनिंजायटिस आणि रुबेला या 3 गोष्टींचा आहे. मिझल्स नाही, मेनिंजायटिस, मम्स अँड रुबेला या 3 वॅक्सिन्स आहेत. 3 आजार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्लुएन्झा म्हणजे फ्लू वॅक्सिन. त्यानंतर न्यूमोकोकल वॅक्सिन म्हणजे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया नावाचा एक बॅक्टेरिया असतो की ज्याने न्यूमोनिया होतो आणि तो सुद्धा प्रिव्हेंटेबल असतो. त्यामुळं ते एक वॅक्सिन आहे. त्याच्यानंतर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एक आहे आणि शेवटचं लेटेस्ट म्हणजे नागिणीचं वॅक्सिन. तर ही वॅक्सिन्स आपण 1 बाय 1 बघू. काही ॲडिशनल वॅक्सिन पण आहेत, त्याविषयी मी माहिती देणार आहे. पूर्वी भारतामध्ये अडल्ट वॅक्सिनेशनच्या विषयी फारशा गाईडलाईन्स नव्हत्या, पण 2 वर्षापूर्वी साधारणपणे फेब्रुवारी 2024 च्या ॲपिकॉनमध्ये म्हणजे API ची कॉन्फरन्स जी होती त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काही डॉक्टरांना घेऊन एक गाईडलाईन तयार केली की कुठल्या कुठल्या प्रकारची वॅक्सिन भारतामध्ये अवेलेबल आहे आणि ते कोणाकोणाला देणं आवश्यक आहे याविषयी डॉक्टरांसाठी काही गाईडलाईन्स तयार केल्या. त्या आता आम्ही सध्या फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिलं मी म्हटलं तसं फ्लू वॅक्सिन हे क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन असतात, म्हणजे त्याच्यामध्ये 4 प्रकारचे व्हायरसेस असतात. तर पूर्वी क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन कॉमनली दिलं जायचं, म्हणजे इन्फ्लुवॅक टेट्रा किंवा वॅक्सिग्रिप नावाने ते वॅक्सिन मिळतं. पण आता असं लक्षात आलं की यातले 4 पैकी 3च आवश्यक आहेत. एक व्हायरसात बरेच वर्षात कुठंच दिसलेलं नाही, त्यामुळे आता ते ट्रायव्हॅलंट नावाने मिळतंय. अजून पूर्णपणे भारतात मिळत नाहीये. गेल्या वर्षापर्यंत अजून मिळत नव्हतं, पण जरी 4 वालं घेतलं आपण तरी हरकत नाहीये. कोणी घेतलं पाहिजे? ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना लिव्हरचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, ज्यांना अस्थमा आहे, जे डायलिसिसवर आहेत किंवा दम्याचा त्रास आहे, ज्यांचा हार्ट वीक आहे, जे प्रतिकारशक्ती ज्यांची कमी झाली आहे म्हणजे HIV आहे म्हणा किंवा डायलिसिस चालू आहे, की अशा लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते किंवा प्रेग्नन्सीमध्ये घ्यायला पाहिजे. आणि खरं सांगायचं तर सर्व डॉक्टरांनी घ्यायला पाहिजे, म्हणजे हेल्थकेअर वर्कर्स, डॉक्टर्स, सिस्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, कारण आमचा सगळ्यात जास्त एक्सपोजर पेशंटशी होत असतं. कारण OPD मध्ये जो पेशंट येतो त्याला सर्दी झालेली असते, खोकला आला असतो, तो आम्हाला इन्फेक्शन देऊ शकतो. त्यामुळे या सगळ्यांनी हे वॅक्सिन घेतलं पाहिजे. आता मी मगाशी म्हणलं तसं हा व्हायरस खूप हुशार आहे, त्यामुळे तो दरवर्षी स्वतःला बदलणार आहे. म्हणून मग दरवर्षी वॅक्सिनचा वेगळा स्ट्रेनचं वॅक्सिन निर्माण केलं जातं आणि त्या पद्धतीनं ते अवेलेबल होतं. तर हे वॅक्सिन कधी घ्यायला पाहिजे? उत्तर भागामध्ये जो आहे म्हणजे उत्तरार्ध आपला जो पृथ्वीचा आहे, ज्याला आपण नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणतो, त्याच्यामध्ये साधारण फेब्रुवारीमध्ये म्हणजे मान्सून चालू व्हायच्या आधी 1-2 महिने आधी हे वॅक्सिन घ्यावं. कारण वॅक्सिन घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती तयार व्हायला सुद्धा साधारणपणे 1.5 ते 2 महिने लागतात. ते आज वॅक्सिन घेतलं आणि उद्या लगेच प्रोटेक्शन मिळालं असं नसतं. ते वॅक्सिन शरीरात जातं, मग ते आपली प्रतिकारशक्ती त्या प्रोटीनला आयडेंटिफाय करते आणि मग त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करण्याची जी प्रोसेस आहे ही सगळं व्हायला साधारण 4 to 6 वीक्स लागतात. त्यामुळं 2 महिने आधी ते साधारणपणे आपण फेब्रुवारी-मार्च मध्ये हे वॅक्सिन भारतातल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. सदर्न हेमिस्फिअरमध्ये मात्र हे आपण ऑक्टोबरमध्ये घ्या असं म्हणतो. आणि साधारणपणे वॅक्सिन कधी घ्यायचं तर 1-2-3 आठवडे 2 महिने आपण कुठलाही उद्रेक व्हायचा असतो. साधारण आता तुम्ही बघितलं असेल, उन्हाळा चालू झाला की सर्दी खोकल्याचे पेशंट वाढतात. त्यामुळे त्याच्या आधी आपण हे वॅक्सिन घेतलं तर ते आपल्याला प्रोटेक्शन चांगलं मिळेल. आता हे वॅक्सिन किती रुपयाला असतं? तर साधारणपणे 1000 ते 1500 रुपयाला वॅक्सिन असतं. आणि ह्या वॅक्सिनचा सगळ्यात चांगला फायदा असा आहे की तुम्हाला हे आजार एक तर होत नाही, पण 100% गॅरंटी नसते. जगामध्ये तुम्हाला माहिती असेल कुठल्याच गोष्टीची 100% गॅरंटी नसते. विमानं सुद्धा पडतात, रेल्वे सुद्धा घसरतात. त्याप्रमाणे औषध सुद्धा 100% काम करेल असं नसतं. नाहीतर ICUत गेलेला प्रत्येक पेशंट बरा झाला असता.
तसं होत नाही. प्रत्येक गोष्टीला फेल्युअर हे आहेच आहे. फक्त ते आपण पर्सेंटेजेसमध्ये मोजतो. म्हणजे साधारणपणे हे जे वॅक्सिन आहे ते साधारण 30% ते 70% काम करतं. मग तुम्ही म्हणाल 30% ते 70%च काम करतं, मग काय उपयोग आहे त्याचा? पण 30% ते 70% जर सगळ्या अख्ख्या हर्डला मिळालं, सगळ्या पॉप्युलेशनला मिळालं, तर एकमेकाला इन्फेक्शन देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे वॅक्सिनचा हाच बेनिफिट असतो की जेव्हा सगळेजण वॅक्सिनेटेड असतील तेव्हा एकमेकाला इन्फेक्शन देण्याची शक्यता कमी असते. मी वॅक्सिन घेतलंय, तुम्ही नसेल, यांनी नसेल, तर मला इन्फेक्शन झालं तरी तुम्हाला होऊ शकतं, किंवा याच्यामुळे त्याच्यामुळे त्याला होऊ शकतं, त्याच्यामुळे त्याला होऊ शकतं. त्यामुळे वॅक्सिन घेण्याचा फायदा हा नुसता स्वतःसाठी नसून पूर्ण आपल्या हर्डसाठी, म्हणजे कळपासाठी, आपल्या मानवी समाजासाठी उपयोगीचं असतं. म्हणून हे वॅक्सिन शक्यतो घेतलं पाहिजे. आता सध्या WHO काय म्हणतं की हे वॅक्सिन कोणी घेतलं पाहिजे, तर प्रेग्नन्सीत तर घ्यायलाच पाहिजे. साधारण दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये हे इंजेक्शन दिलं जातं, जेणेकरून डिलिव्हरीच्या वेळेला जेव्हा, कारण प्रेग्नन्सी ही खरं म्हणजे आपण प्रेग्नन्सीला आजार पण मानत नाही, इट इज अ नॅचरल प्रोसेस. पण त्या प्रेग्नन्सीमध्ये त्या आईचं आणि बाळाचे दोन जीव आपल्या पुढे महत्वाचे असतात. तर कुठल्याही इन्फेक्शननी त्या बाळावरती पण इफेक्ट होऊ नये आणि आईवरती इफेक्ट होऊ नये ह्याची काळजी घेणं हे डॉक्टरांचं आणि आपल्या सगळ्यांचं आहे. म्हणून त्यांना वॅक्सिन दिलं तर ते त्रासदायक होणार नाही. तर चिल्ड्रेन, लहान मुलांना तर 6 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत दिलंच पाहिजे. वयस्कर लोकांना म्हणजे 50च्या वरती आयडियली दिलं पाहिजे. आणि ज्यांना काही दीर्घकालीन आजार आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचा आजार आहे, लिव्हरचा आजार आहे, हार्ट वीक आहे, अशा लोकांनी घेतलं पाहिजे. आणि हेल्थकेअर वर्कर्स म्हणजे जे कोणी हॉस्पिटल आणि त्या संदर्भातलं काम करतायत त्या सगळ्यांनी हे वॅक्सिन घेतलं पाहिजे. हे कोणी नाही घ्यायचं, तर ज्यांना पूर्वी GBS म्हणजे आता आपण जे गेल्या वर्षी सगळ्यांनी पाहिलं, गुलियन बॅरे सिंड्रोम नावाचा जो सिंहगड रोडच्या भागात बऱ्याच जणांना झाला होता. हे कसं असतं की प्रतिकारशक्ती जी आपले असते, प्रतिकारशक्तीनं जे केलेल्या अँटीबॉडी असतात, त्या अँटीबॉडीला माणूस आहे का, आपलं प्रोटीन आहे का, बाहेरचं प्रोटीन आहे, हे कळत नाही. कधी कधी काय होतं की आपलं प्रोटीन आणि व्हायरसचं प्रोटीन सिमिलर असू शकतं, आणि मग त्या अँटीबॉडीनी व्हायरसला मारायच्या ऐवजी आपल्याच प्रोटीनला ते हानी करतं. जसं गुलियन बॅरे सिंड्रोम मध्ये होतं, किंवा वेगवेगळे जे ऑटोइम्युन डिसीज असतात त्यामध्ये असंच होतं की त्याच्यामध्ये आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या विरुद्ध काम करते. याचं कारण काय आहे? जसं टाईप 1 डायबिटीस आहे. टाईप 1 डायबिटीस मध्ये कुठला तरी व्हायरस असतो की जो त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. होतं असं की या व्हायरसचा प्रोटीन आणि आपल्या आयलेट सेल मधल्या बीटा सेलचा प्रोटीन दिसायला सिमिलर असतो. त्यामुळे ह्या अँटीबॉडीज काय करतात, त्या व्हायरसला तर डिस्ट्रॉय करतातच, पण त्या आपल्या आयलेट सेलना पण डिस्ट्रॉय करतात. आणि डिस्ट्रॉय केला की इन्शुलिन सिंथेसिस म्हणजे इन्शुलिनचं प्रोडक्शन कायमचं बंद होतं, आणि मग अशा मुलांना कायमस्वरूपी इन्शुलिनची इंजेक्शन घ्यायला लागतात, कारण प्रोडक्शनच बंद झालं. तर कधी कधी ही प्रतिकारशक्ती आपल्या फायद्याची असते, पण कधी कधी वाईटही असते. त्यामुळे GBS जर झाला असेल, किंवा पूर्वी एखादा वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला अनाफायलॅक्सिस म्हणजे खूप मोठ्या प्रकारची अलर्जिक रिॲक्शन झाली असेल, तर अशी घेऊ नये. अंड्याची अलर्जी असेल तर घेऊ नये, कारण ही सगळी वॅक्सिनची शेवटी अंड्यात बनवली जातात. म्हणून मग अंड्याची अलर्जी असेल तर घेऊ नये. त्यामुळं ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे वॅक्सिन घ्यावं. याचा फायदा असा आहे, एक तर आजाराची तीव्रता कमी होते, कळपाला वॅक्सिनेशनचा फायदा मिळाल्यामुळं एकूणच समाजामध्ये वॅक्सिनचा बेनिफिट जास्त मिळतो. त्यामुळं सगळ्यांनी हे घ्यायला पाहिजे. दुसरं महत्वाचं वॅक्सिन आहे ते म्हणजे न्यूमोकोकल वॅक्सिन. म्हणजे आता मी जसं म्हणलं, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया नावाचा एक बॅक्टेरिया आहे की ज्याच्यामुळं आपल्या लंग्समध्ये न्यूमोनिया होतो, आणि बऱ्याचदा हा न्यूमोनिया खूप मोठा असतो. आणि वयस्कर लोकांनी का घ्यायला पाहिजे हे सगळं, तर आपल्याला डायबिटीस असतो, आपल्याला ब्लड प्रेशर असतं, आपल्याला हृदयविकार असतो, किडनीचा प्रॉब्लेम असतो, लिव्हरचा आजार असतो. या सगळ्यामुळं आधीच आपली प्रतिकारशक्ती कमी असते, आणि सगळेच आपले अवयव हे आपला मॅक्झिमम रिझर्व वापरून काम करत असतात. जेव्हा केव्हा असं कुठलंही इन्फेक्शन होतं तेव्हा ते सगळे एकदम अवयव ढेपाळतात, आणि मग एक एक ऑर्गन फेल होऊन मग अशा पेशंटचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही कायम बघितलं असेल की यंग लोक पटकन बरी होतात, वयस्कर लोक जितके आजार जास्त तितकं त्यांची बरे होण्याची शक्यता कमी होते. म्हणून आपण स्वतःला हेल्दी आणि फिट दोन्ही ठेवलं पाहिजे. म्हणजे जरी डायबिटीस असला तरी आपण आता काय अनहेल्दी नाही आहोत, पण तुमचा शुगर कंट्रोलमध्ये असेल
HbA1c चांगला असेल, बीपी कंट्रोलमध्ये असेल, कोलेस्ट्रॉल चांगला असेल, हृदयाची कंडिशन चांगली असेल तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जे ऑलरेडी अशा पद्धतीनं वीक आहे त्यांनी एकतर आपल्याला एक्सपोजर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, आणि एक्सपोजर झालंच तर त्याच्या आधी आपण वॅक्सिन घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकेल. तर न्यूमोनियामुळं साधारणपणे 20% लोकांना इफेक्ट्स होतात. आणि विल्यम ऑस्लर नावाचा एक सायंटिस्ट होता की ज्यानं हा न्यूमोनिया शोधून किंवा बॅक्टेरिया शोधून काढला. त्यांनी त्यावेळेस असं म्हटलं होतं 18व्या शतकात की न्यूमोनिया हा सगळ्यात डेंजरस आजार आहे आणि तो पुढच्या कित्येक पिढ्या आपल्याला त्रास देऊ शकेल, त्यामुळे त्याच्यावरती मात करणं फार महत्वाचं आहे. हे त्यांनी त्या काळी म्हटलेलं आहे, जे आजही लागू होतं. त्यामुळे न्यूमोनियाचं वॅक्सिन महत्वाचं आहे. आता या न्यूमोनियाच्या वॅक्सिनमध्ये 2 प्रकारची वॅक्सिन्स असतात. एक कॉन्जुगेट वॅक्सिन म्हणून असतं आणि एक पॉलिसॅकराइड वॅक्सिन म्हणून असतं. तर ही 2 प्रकारची वॅक्सिन्स आहेत. दोन्ही भारतामध्ये उपलब्ध आहेत. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे PCV13 म्हणजे न्यूमोकॉकल कॉन्जुगेट वॅक्सिन 13 नावाचं वॅक्सिन आहे, आणि PPSV23 नावाचं एक वॅक्सिन. अशी 2 वॅक्सिन्स आहेत. पूर्वीचा प्रोटोकॉल असा होता की पहिलं PCV13 घ्यावं आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी PPSV23 घ्यावं. तर त्याच्यात फरक असा आहे की PCV13 मध्ये 13च प्रकारचे न्यूमोकॉकल बॅक्टेरिया कवर्ड आहेत, वेऱ्यात त्याच्यामध्ये 23 प्रकारचे आहेत. ते आपण जसे आपण म्हणतो की आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये एवढे प्रकार कुठनं आले, तर एकाच बॅक्टेरियाचे विविध प्रकार असू शकतात. तसे याचे 13 कव्हर होतात, त्याच्यामध्ये 23 कव्हर होतात. पण 13 वालं जे वॅक्सिन आहे ते जास्त स्ट्रॉंग वॅक्सिन आहे. 23 वालं हे जरा वीक वॅक्सिन. म्हणून पूर्वी आपण PCV13 फॉलोड बाय PPSV23 द्यायचो. पण आता याच्यात आणखीन सुधारणा झाली. आता PCV20 नावाचं एक वॅक्सिन बाजारात उपलब्ध झाले. साधारणपणे मला वाटतं गेल्या वर्षीच आलंय. जेव्हा ह्या गाईडलाईन्स तयार केल्या तेव्हा अवेलेबल नव्हतं. तेव्हा आता असं गाईडलाईन आहे की PCV20चं एक वॅक्सिन घेतलं तरी काम होतं. हे PPSV घ्यायची गरजच नाही, कारण मोस्ट ऑफ द न्यूमोकॉकल बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आपले कव्हर होते. हे वॅक्सिन किती रुपयाला आहे? साधारणपणे 5 ते 6 हजार रुपयाला हे वॅक्सिन पडतं, पण सिंगल डोस. हे PCV20चं तुम्ही सिंगल वॅक्सिन घेतलं की तुमचं काम होणार. पण ह्याच्यामुळं 2 गोष्टी होतात. एक तर आजार होण्याची शक्यता कमी होते, दुसरी म्हणजे आजाराची अगदीच झाला तरी तीव्रता कमी होते आणि मृत्यूपासून निश्चितपणे बचाव होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि याविषयी आता पूर्वी असं होतं की 65च्या वरती द्यावं, पण आता 50च्या वरतीच दिलं तरी चालेल. आणि 19 ते 50च्या मधले जे लोक आहेत आणि ज्यांना काही आजार आहेत त्यांनी हे वॅक्सिन घेतलं तरी चालणार आहे. इनफॅक्ट घेतलं तर फायदा होणार आहे, असं आता लेटेस्ट रिकमेंडेशन आहे. आणि हेल्थकेअर प्रोफेशनल ते तर घ्यायलाच पाहिजे असं आहे. मी मगाशी म्हणलं तसं, पण अजूनही आम्हीच तेवढे गिअर्ड अप नाही आहोत. हे ऑनेस्टली सांगायचं, वॅक्सिन मी स्वतः अजून काही वॅक्सिन घेतलेलं नाहीये. पण बऱ्याचदा असं आमचं म्हणणं असतं की आपल्याला ऑलरेडी होऊन गेलंय. जसं कोविडमध्ये झालं, साधारणपणे 1.5 वर्षात मला कोविड झालं नाही आणि मी कोविडमध्ये भरपूर काम केलं होतं. प्रॉबेबली मला मायनर इन्फेक्शन माइल्ड होऊन गेलं आणि त्यातनं मला प्रतिकारशक्ती मिळत गेली. म्हणजे मार्चमध्ये कोविड आला 20 मध्ये, मी साधारणपणे मे महिन्यात कोविडमध्ये काम चालू केलं, पण मला झाला तो जानेवारी 22 मधला कोविड झाला. म्हणजे जवळजवळ 2.25 वर्षांनी झाला आणि तो सुद्धा ओमायक्रॉनचा, म्हणजे माइल्ड व्हरायंट झाला. सो प्रॉबेबली आम्हाला सगळ्यांना थोड्या प्रकारे वॅक्सिन्स, ऑटो वॅक्सिनेशन जसं म्हणतो आपण, की आजारच माइल्ड झाला आणि आमच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली. तर अशा पद्धतीने हे न्यूमोकॉकल वॅक्सिन आहे. तर मी आता म्हणलं तसं हे वॅक्सिन आपल्याला आता सिंगल डोस घेतलेलं चालणार आहे. साधारणपणे याची किंमत 5 ते 6 हजार रुपये आहे, पण घ्यायला हरकत नाही. PCV20 आता उपलब्ध आहे आणि निश्चितपणे घ्यावं. चिकन पॉक्सचं वॅक्सिन पण आहे, पण ते सुद्धा असं काही खूप स्ट्रॉंगली रिकमेंडेड नाहीये. पण घरात कोणाला चिकन पॉक्स झाला तर लगेचच ते घ्यायला हरकत नाही. किंवा लहान मुलांमध्ये चिकन पॉक्स म्हणजे कांजिण्या ज्या होतात त्याच्यासाठी वॅक्सिन लहान मुलांना दिलं जातं. ॲडल्ट्सनी घ्यावं असं अजून काही रेकमेंडेशन नाही. पण ते कॉमनली तुम्हाला जर प्रतिकारशक्ती कमी असेल तरच घ्यावं, किंवा एक्सपोजर झालं असेल किंवा एक्सपोजर होण्याची शक्यता आहे तर वॅक्सिन घ्यावं असं आहे. त्याचे 2 डोसेस असतात. साधारणपणे 6 महिन्याच्या अंतराने आपल्याला 2 डोसेस घ्यायचे. आता कोविडच्या वॅक्सिन विषयी मी फार काही बोलणार नाही, कारण कोविडचं वॅक्सिन आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि कोविड हा तात्पुरता तरी सध्या संपलेला विषय असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि आपण ऑलरेडी 2 किंवा 3 वॅक्सिन सगळ्यांनी घेतलेली आहे. मगाशी म्हणलं तसं कोविड हे एक इमर्जन्सी वॅक्सिन होतं.
खरं म्हणजे असं अलाउड नसतं, पण तेव्हा ती पॅन्डेमिक असल्यामुळं WHO ने ही इमर्जन्सी अप्रुव्हल्स दिली आणि कोविडची व्हॅक्सिन दिली. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड व्हॅक्सिन होतं. मॉडर्ना आणि ही जी सगळी होती स्पुटनिक ती आपल्याकडे काही आलीच नाही. पण आपण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननी जवळजवळ सगळेजण व्हॅक्सिनेट झालो. 2 किंवा 3 डोस सगळ्यांनी घेतले आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एक हर्ड इम्युनिटी मिळाली आणि त्यामुळे आपण सगळे या मोठ्या महामारीतनं बाहेर आलो. खरं सांगायचं तर पॅन्डेमिक काय असतं हे आम्ही नुसतं पुस्तकात वाचलं होतं, पण ते प्रत्यक्षात अनुभवाला मिळालं आणि त्याच्यावरती इमर्जन्सी व्हॅक्सिनेशन अप्रुव्हल करून आपण ह्या आजारावरती नियंत्रण करू शकलो. हे खरंच एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. आता मी मगाशी म्हणलं ते पुढचं व्हॅक्सिन म्हणजे टीडॅप. हे पूर्वी ज्याला आपण ट्रिपलचं व्हॅक्सिन म्हणायचो किंवा डीपीटी म्हणायचो, त्याचंच आता बदललेलं नाव म्हणजे टीडॅप आहे. ते जास्त बेटर व्हर्जन आहे. याच्यामध्ये एकच डोस घ्यायचा असतो. साधारणपणे या व्हॅक्सिनची किंमत मला वाटतं 3 ते 4,000 रुपये आहे. सिंगल डोस आहे आणि त्याच्यानंतर दर 10 वर्षांनी तुम्ही टिटॅनसचं इंजेक्शन घ्यायचं. टिटॅनसमध्ये पूर्वी खूप लोक जायचे, कारण खराब इन्फेक्शन्स असतील तर त्याच्यामध्ये माणूस स्टिफ होतो आणि मग श्वासावरती परिणाम होतो आणि बाकीच्या इन्फेक्शननी त्यांच्यामध्ये पेशंट दगावण्याची शक्यता असते. त्यामुळं प्रेग्नन्सीमध्ये द्यावं, नंतर हेल्थकेअर वर्कर्सनी घ्यावं, दम्याचा त्रास असेल तर घ्यावं. फक्त जर पूर्वीच्या कुठल्या व्हॅक्सिननी मेंदूला त्रास झाला असेल तर त्या लोकांनी हे व्हॅक्सिन घेऊ नये. पण टीडॅप हे व्हॅक्सिन अतिशय चांगलं आहे. जर लहानपणी आपण ट्रिपल घेतलं असेल तर प्रश्न येत नाही, पण नसेल तर एक सिंगल डोस घ्यायला काहीच हरकत नाही. ह्याच्या पुढचं व्हॅक्सिन आहे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा म्हणजे हिप बी नावाचं एक इन्फेक्शन आहे, पण ते ॲडल्ट्समध्ये अजून फारसं रेकमेंडेड नाही आहे. ज्यांची स्प्लीन काढली आहे त्यांनाच फक्त दिलं जातं. अदरवाईज लहान मुलांमध्ये आता ते प्रायमरी इम्युनायझेशनमध्येच आलेलं आहे, त्यामुळे त्याला सगळ्यांना व्हॅक्सिनेट केलं गेलेलं आहे. हिपॅटायटिस एचं व्हॅक्सिन सुद्धा हे ऑप्शनल व्हॅक्सिन आहे. सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे असं नाही, कारण तुम्ही शुद्ध पाणी जर पित असाल, शिजवलेलं अन्न खात असेल, उघड्यावरचं खात नसेल तर हिपॅटायटिस ए होण्याची शक्यता त्या प्रमाणात कमी असते. त्यामुळे त्याचं व्हॅक्सिन जे आहे ते सगळ्यांनी घ्यायची गरज नाहीये. जे खूप हाय रिस्क आहे, पण किंवा ज्यांना लिव्हरचा आजार आहे किंवा ज्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे अशा लोकांना दिलं जातं. होमोसेक्शुअल्स असतात त्यांना दिलं जातं. नंतर तुम्ही हायली एंडेमिक एरियाजमध्ये जर जाणार असाल, म्हणजे कुंभमेळ्याला जाणार असाल किंवा अशा कुठल्या मोठ्या इव्हेंटला जाणार असाल जिथं पाणी आणि अन्न याच्यातनं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, अशा लोकांना हे व्हॅक्सिन दिलं जातं. आणि झाल्यावरती सुद्धा एखाद्याला घरामध्ये जर कोणाला हिपॅटायटिस ए झाला तर त्याच्या घरच्या मंडळींनी हे व्हॅक्सिन घेतलं तरी चालतं, पण असं खूप रेकमेंडेशन नाहीये. याच्यामध्ये साधारण 3 डोसेस असतात. पहिलं एक व्हॅक्सिन घ्यायचं 1 महिन्यानी, दुसरं घ्यायचं आणि ते तिसरं 6 महिन्यांनी घ्यायचं. याची पण किंमत साधारण 2 ते 4,000 रुपये आहे, पण हे ऑप्शनल आहे. हिपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन आता आजकाल खूप महत्वाचं आहे, कारण हिपॅटायटिस बी मुळे एक तर लिव्हर डॅमेज होते, परमनंटली डॅमेज होते, क्रॉनिक लिव्हर डिसीज होऊ शकतो, नंतर लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे हे न होण्याचा सोपा उपाय असल्यामुळे व्हॅक्सिन दिलं जातं. याच्यामध्ये 3 डोसेस असतात. आज एक पहिलं डे 0ला घ्यायचं, 1 महिन्याने एक घ्यायचं आणि 6 महिन्याने एक घ्यायचं. आणि हे व्हॅक्सिन फारसं महाग नाहीये, 400-500 रुपयाला मिळतं. त्यामुळे हे शक्य असेल तर सगळ्यांनी घ्यावं. आणि ज्यांचा ब्लडशी जास्त कॉन्टॅक्ट येतो त्या सगळ्यांना तर आम्ही देतोच, म्हणजे डायलिसिस चालू असणाऱ्यांना देतो, किडनीचे प्रॉब्लेम असणाऱ्यांना देतो, अशा लोकांना दिलेलं जातं. आणि प्लस HIV पेशंटनी घ्यावं, मुख्य हेल्थकेअर वर्कर्सनी. आता हे व्हॅक्सिन मात्र मी घेतलेलं आहे आणि हे व्हॅक्सिन तुम्ही घेतलं असेल तर साधारणपणे त्याची इम्युनिटी तुमची काय लेवल आहे हे तपासण्याची टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे अँटीबॉडी टायटर करतायत आणि त्या अँटीबॉडीचा टायटर जर तुमचा 10च्या वर असेल तर ते व्हॅक्सिन तुम्हाला आज प्रोटेक्शन देतंय. नाहीतर मग तुम्ही दर 5 किंवा 10 वर्षांनी त्याचा बूस्टर घेऊ शकता आणि मग ते व्हॅक्सिन जास्त काळ काम करू शकतं. त्यामुळे हे व्हॅक्सिन अतिशय सिंपल आहे. हे सुद्धा आता लहान मुलांना रुटीनली दिलं जातं. त्यामुळे लहान मुलांचा याच्यामध्ये काही प्रश्न येत नाही. प्रश्न आपल्या नेक्स्ट जनरेशन, पुढच्या 2 जनरेशनचा आहे की ज्यांनी हे व्हॅक्सिन घेतलेलं नाही. पण नसेल घेतलं तर निश्चितपणे घ्यावं, त्याचे फायदे बरेच आहेत. तर याची पण जी प्रोटेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती 3 व्हॅक्सिन नंतर साधारण 90 ते 95% आहे. त्यामुळे हे व्हॅक्सिन अतिशय चांगलं आहे. म्हणजे पुढे कधी ब्लड घेताना काही प्रिक झाली किंवा इतर काही झालं तर आपल्याला त्याचं, किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलं तरी आपल्याला त्याचं काही टेन्शन राहणार.
त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया MMR वॅक्सिन, म्हणजे मिझल्स, मेनिंजायटिस आणि मम्स. सॉरी, मिझल्स नाही, मम्स, रुबेला आणि मेनिंजायटिस असं तिघांचं मिळून जे वॅक्सिन आहे हे लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन आहे. याचा 2 डोसेस असतात. हे आपण इंट्रामस्क्युलरली देतो. सगळ्यांना दिलं पाहिजे. फक्त प्रेग्नन्सी, खूपच प्रतिकारशक्ती कमी असेल, HIV लोकांना आणि ज्यांना अॅनाफायलॅक्सिस झालेला आहे अशा लोकांनी शक्यतो हे घ्यायचं नाहीये. पण हे वॅक्सिन अतिशय सेफ आहे. याची पण किंमत साधारण 2-1 हजार रुपयापर्यंत आहे. नुसतं मेनिंगोकोकल वॅक्सिन सुद्धा मिळतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 डोसेस घेता येतात. वेगळ्या प्रकारची वॅक्सिन्स आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम आहे, 2 डोसेस घ्यायचेत आणि साधारण याची किंमत पण 800 ते 1000 रुपये आहे. फारसं महाग नाहीये. पण तसं सांगायचं झालं तर मेनिंजायटिस एवढा कॉमन नाहीये, त्यामुळे रुटीनली घेण्याची तशी आवश्यकता नाही. ज्यांना हाय रिस्क आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायला हरकत नाही. आता महत्वाचं जे वॅक्सिन जे रिसेंटली आलंय ते म्हणजे हर्पीस झॉस्टरचं वॅक्सिन. पूर्वी एक वॅक्सिन होतं पण त्याला एवढे फायदे नव्हते. पण आता शिंग्रिक्स नावाचं एक वॅक्सिन नवीनच आलेलं आहे की ज्याच्यामुळं नागिण होण्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. हे वॅक्सिन अतिशय चांगले रिकॉम्बिनंट वॅक्सिन आहे. याच्यामध्ये 50 वर्षापुढच्या लोकांनी याचे 2 डोसेस घ्यायचे. एक आज घेतलं की दुसरा डोस 2 ते 6 महिन्याच्या दरम्यान घ्यायचा आहे. सर्व ॲडल्ट्सनी आणि हेल्थ केअर प्रोफेशनलनी घ्यावं. कारण काय असतं की नागिणीनं होत काही नाही, नागिणीनं होतं असं जीवावरती बेतत नाही युजली नागिण, पण नागिणीनं जे काही छोटे छोटे पोळे उडतात मग त्याच्यातनं पाणी बाहेर येतं आणि मुख्य म्हणजे ते दुखतं. हे नागिणीपेक्षा पोस्ट हार्पेटिक न्यूरॅल्जिया जी असते की ज्यांना जे आगाग आणि पेन होतं ते साधारणपणे काही लोकांमध्ये 3 महिने, 6 महिने, वर्षभर टिकतं आणि त्या पेननी लोक कित्येकदा डिप्रेशनमध्ये जातात आणि काही लोकांनी यामुळे आत्महत्या पण केलेली पूर्वी रिपोर्टेड आहे. त्यामुळं पोस्ट हार्पेटिक न्यूरॅल्जिया कॅन बी व्हेरी बॅड आणि ते प्रिव्हेंट होण्यासाठी या वॅक्सिनचा निश्चित उपयोग आहे. त्यामुळे हे घ्यायला हरकत नाही. फक्त याची किंमत आत्ता जरा जास्त आहे, म्हणजे 8,000ला 1 डोस पडतो. असे 2 डोसेस तुम्हाला साधारण 1 महिने, आज एक घेतलं तर 2 ते 6 महिन्यांनी दुसरं घ्यायचं. आणि ज्यांच्या घरात कोणाला लागण झाली आहे त्यांच्या सहवासात येणाऱ्या लोकांनी हे वॅक्सिन घ्यायला हरकत नाही. शिंग्रिक्स नावाने मिळतं, वाईडली अवेलेबल आहे आणि आता चांगले त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. त्यामुळे हे वॅक्सिन सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही. आणि याची इम्युनिटी साधारणपणे 10 वर्ष टिकते. 10 वर्षापर्यंत तुम्हाला नागिण होणार नाही आणि नागिणीपेक्षा नंतरची जी न्यूरोपॅथी होते म्हणजे न्यूरॅल्जिया होतो त्याच्यापासून आपल्याला चांगलं प्रोटेक्शन मिळू शकतं. आणि आता भारतामध्ये पण ते वाईडली अवेलेबल आहे आणि भारताच्या याच्यामध्ये रेकमेंडेशन दिलेलं आहे. फक्त हे कोणाला द्यायचं नाही, नेहमीसारखं ज्याला अॅनाफायलॅक्सिस झालेला आहे किंवा ज्याची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे, कुठलंही वॅक्सिन ताप असताना देऊ नये. कारण कसं आहे, कुठलंही वॅक्सिन घेतल्यानंतर थोडासा ताप येऊ शकतो एखाद दुसरा दिवस. मग ताप असतानाच आपण वॅक्सिन घेतलं ते मूळ आजाराने ताप येतोय का वॅक्सिननी ताप येतोय हे आपल्याला कळणार नाही. म्हणून मग युजली ताप किंवा सर्दी खोकला असताना कुठलंही वॅक्सिन घेणं टाळावं. पुढचं वॅक्सिन आहे की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन, की ज्याच्यामुळं पॅपिलोमाज होतात आणि या पॅपिलोमाजचं कन्व्हर्जन पुढे कॅन्सरमध्ये होऊ शकतं. कॉमनली बायकांमध्ये जो गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर होतो म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर, त्याच्यामध्ये या वॅक्सिनचं प्रोटेक्शन बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मुलींना आजकाल वयाच्या 9व्या वयापासून ते 26व्या वयापर्यंत त्याचे 2 डोसेस दिले जातात. त्यामुळे हे वॅक्सिन बायकांसाठी खूप फायद्याचं आहे. पुरुषांसाठी नक्की फायद्याचं आहे की नाही अजून आपल्याला त्याची फिक्स गाईडलाईन्स नाही आहेत, पण कित्येक जण म्हणतात की देणं फायद्याचं आहे, की ज्याच्यामुळे गुदद्वाराचा कॅन्सर किंवा आपल्या शिश्नाचा कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो. पण त्याचे अजून सगळेच म्हणत नाहीत की कसं असतं, प्रत्येक वॅक्सिनला वेगवेगळ्या बॉडीज असतात त्या रेकमेंड करतात. म्हणजे आता आम्ही मगाशी म्हणलं तसं WHO, मग API, मग गायनेकॉलॉजिस्टची सोसायटी असते, पिडियाट्रिक्सची सोसायटी असते, कॅन्सरची सोसायटी असते, डायबिटीसची सोसायटी असते. या वेगवेगळ्या सोसायटीज एकेका वॅक्सिनला रेकमेंडेशन देतात. एवढ्या डिटेलमध्ये मी जात नाही. शेवटी हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करून याच्याविषयी ऍक्शन घेऊ शकता. पण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस बायकांमध्ये एस्पेशली मुलींमध्ये देणं निश्चित फायद्याचं आहे. कारण एक 10-20 वर्षापूर्वी सर्व्हायकल कॅन्सर खूप कॉमन होता आणि त्याच्यामध्ये खूप जणांना
स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अशा लोकांसाठी निश्चित हा प्रिव्हेन्शनसाठी चांगला वॅक्सिन आहे. बाकी पोलिओमायलायटिस विषयी मी बोललो. पोलिओचं वॅक्सिन आता वॅक्सिन मिळणं सुद्धा अवघड झालंय, कारण बऱ्यापैकी सगळ्यांना वॅक्सिनेशन झालेलं आहे. आणि दो बूंद जिंदगी के म्हणून जी पूर्वी सरकारने पोलिओची मोठी हे राबवली ती योजना राबवली ती, त्याच्यामुळे जवळजवळ सगळ्यांना पोलिओचं वॅक्सिन गेलं आणि सगळ्यांना एका वेळेला गेल्यामुळं आता कोणामध्ये जिवंत व्हायरस राहिलेलाच नाही. शेवटी कसं आहे, कुठलाही व्हायरसचं रिझर्वॉयर असेल तर तो इतरांना पसरवणं. आपण सगळ्यांनाच जर वॅक्सिनेट केलं तर रिझर्वॉयर शिल्लक नाही, म्हणजे त्याचा ओरिजिनल साठाच व्हायरसचा शिल्लक नसेल तर नॅचरली तो इतरांना कोणाला देणं पण शक्य नाही होणार. त्यामुळे पोलिओची आता वॅक्सिनेशनची गरज नाही, पण लहानपणी दिलंच जाणार, कारण कोणीही पोलिओ व्हायरस न घेतलेला आपल्याला नकोय आता. त्यामुळं सगळ्यांना वॅक्सिन दिलं जातं. आणखीन एक महत्वाचं वॅक्सिन म्हणजे रेबीज. आता रेबीज हे वॅक्सिन आहे का, तर हो वॅक्सिन आहे. कारण काही जण प्री एक्सपोजर वॅक्सिन घेतात. म्हणजे ज्यांच्या घरात आता आपण सगळ्यांना माहिती, जर पाळीव कुत्रा असेल, मांजर असेल, बऱ्याचदा मांजरांकडे दुर्लक्ष केलं जातं. मांजर असं वाटतं की मांजर एकदम सेफ प्राणी आहे घरी पाळायला, मांजरापासून काही होत नाही. पण सर्व मॅमल्स म्हणजे जे सस्तन प्राणी आहेत ते रेबीजला इकडून तिकडे ट्रान्समिट करू शकतात. त्यामुळे कुत्र्यांबरोबर मांजरं पण तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे घरात मांजरं असतील तर मांजरींचं वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला मांजरीनं किंवा कुत्र्यांनी चावलं असेल तर थोडासा सुद्धा वेळ न दवडता ताबडतोब ती जखम आपली दाखवायला पाहिजे. आणि त्या जखमेच्या गांभीर्यानुसार तुम्हाला नुसतं वॅक्सिन द्यायचंय का त्याच्याबरोबर त्याचं इम्युनोग्लोबिलिन द्यायचं हे ठरतं. कारण तुम्हाला किती डीप वुंड आहे कुत्र्याने केलेली त्याच्यावरती नुसतं इंजेक्शन घ्यायचंय आपलं रॅबीपूरचं, किंवा पूर्वी पोटात घ्यायचो आपण, पण आता पोटावर घेण्याचं वॅक्सिन जवळजवळ बंद झालंय. पूर्वी 14 इंजेक्शन रोज जाऊन सरकारी दवाखान्यात आपण घ्यायचो आणि ती खूप पेनफुल असायची. पण आता तसं राहिलेलं नाही. आता रॅबीपूर नावाने जी वॅक्सिन चालली आहेत, म्हणजे आता हे रिकॉम्बिनंट वॅक्सिन आहे, म्हणजे टेक्निकली ऍडव्हान्स वॅक्सिन आहे. आणि त्याच्यामुळे ते इंट्रामस्क्युलर डेल्टॉइड वरती दिलं जातं आणि ते वॅक्सिन हे अजिबात पेनफुल नसतं. तर साधारणपणे एक्सपोजर झाल्यानंतर 0, 3, 7, 14 आणि 28 असे 5 डोसेस दिले जातात. म्हणजे 0 म्हणजे आजचा दिवस 0, मग 3ऱ्या दिवशी, मग 7व्या दिवशी, मग 14व्या दिवशी आणि मग 28व्या दिवशी, अशी कमीत कमी 5 वॅक्सिन घेतली जातात. तुमचा जर डॉग किंवा हे वॅक्सिनेटेड असेल तर कॉमनली असं म्हणतात की 10 दिवस त्याच्याकडे लक्ष ठेव. 10 दिवसात जर पिसाळलं नाही तर ते सेफ आहे. त्यामुळे पहिली 3 डोसेस कंपल्सरी घ्यायचे. त्याच्यानंतरचे डोसेस जर कुत्र्याकडे लक्ष ठेवणं शक्य असेल तर टाळायचे. जर शक्य नसेल, रस्त्यावरचा कुत्रा असेल तर चान्स घ्यायचा नाही, वॅक्सिन घेऊन टाकायचं. कारण रेबीज झाला की त्याच्यावरती त्याचा परिणाम एकच, मृत्यू. रेबीजला आज कुठलंही औषध आपल्याकडे अवेलेबल नाही. त्यामुळे रेबीज झालेल्या माणसाला मरावंच लागतं, त्याच्यावरती सोल्युशन नाही. आणि त्याच्यावरती अतिशय उत्तम उपाय अवेलेबल आहे, तर का नाही घ्यायचा. त्यामुळं कुत्रं चावलं, कुत्र्याने खरचटलं किंवा नुसतं नखं लागली, या सगळ्याला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. मांजर आणि कुत्रं दोन्ही, आम्ही तर मांजरांचे पण पेशंट बघितलेले. आणि आज कुत्रं चावलं म्हणजे लगेच पुढच्या 10 दिवसात तुम्हाला रेबीज होईल असंही नाही. व्हायरस आतमध्ये शांत राहू शकतो. 10 वर्षांनी, 15 वर्षांनी सुद्धा रेबीज झालेला आम्ही बघितलेला आहे. त्यामुळं रेबीजच्या बाबतीत अजिबात रिस्क घ्यायची नाही. त्याचं वॅक्सिन हे ऑप्शनल नाहीये, कंपल्सरी आहे. आम्ही पेशंटना हेच सांगतो की रेबीज झाल्यावरती उपाय नाहीये. त्यामुळे वॅक्सिन कितीही तुम्हाला वाटत असलं की मला नुसतं खरचटलंय, रक्त नाही आलंय, रिस्क घ्यायची नाही. डॉक्टरना दाखवायचं. जखम जर डीप असेल तर त्याला इम्युनोग्लोबिलिन द्यायचं. इम्युनोग्लोबिलिन म्हणजे रेडीमेड वॅक्सिनचं हे असतं, अँटीबॉडी असते. त्यामुळे ते लगेचच जाऊन त्या व्हायरसला डिस्ट्रॉय करतं. आणि प्लस आपण वॅक्सिन पण घेतो जे आपल्या प्रतिकार शक्तीला स्टिम्युलेट करून अँटीबॉडीज द्या. बऱ्याचदा आम्ही ते इम्युनोग्लोबिलिन त्या जखमेत पण देतो आणि सलाईन मधनं पण देतो. कारण या आजाराच्या बाबतीत आपल्याला अजिबात रिस्क घ्यायची नाही. कारण एकदा झाला की संपलं. म्हणजे आता आजकाल आपण याचे पेशंट फारसे बघत नाही, कारण बरेच जण वॅक्सिन घेतात. पण पूर्वी जे नायडू हॉस्पिटल होतं की जिथं आम्ही काही दिवस रोटेशनला जायचो MD करताना, तिथं अक्षरशः वेडे झालेले माणसं बघितलेले आहेत की जे पंखा लावला तरी एक्साइट व्हायचे.
हे ज्याला एरोफेजिया म्हणतो किंवा हायड्रोफोबिया म्हणतो, एरोफोबिया किंवा हायड्रोफोबिया म्हणतो आपण. तर त्यांना नुसती हवा हल्ली तरी भीती वाटते, पाणी तर फार लांबची गोष्ट. त्यामुळे रेबीज ह्या आजाराला आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्याच्यावरती कंपल्सरी वॅक्सिन हे घ्यायलाच पाहिजे. मी आता म्हणलं तसं 0, 3, 7, 14, 28 आणि अगदीच हाय रिस्क पेशंट असेल तर एक 90चा पण आम्ही डोस देतो, म्हणजे 3 महिन्यानंतर. आता काही लोकांना प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस घ्यायचं असतं. म्हणजे काय करायचं की मला रिस्कच नाही घ्यायची, कुत्रं चावल्यावरती मग आपल्याला घेणंच नाहीये, मला आधीच घ्यायचंय वॅक्सिन. मग ते ऑप्शनल आहे, घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये 7 आणि 21 to 28 डेज असा 3 डोसेस घ्यायचे, की ज्यांना तुमची प्रतिकारशक्ती ही प्राईम झालेली आहे. म्हणजे त्याला ऑलरेडी सिंथेसिस म्हणजे ते अँटीबॉडी प्रोडक्शनचं सर्किट आतमध्ये मेमरीमध्ये तयार आहे. त्यामुळे कुत्रा चावला की लगेच आपल्याकडं इम्युनिटी तयार आहे. त्यामुळे असे लोक काही आहेत, हरकत नाही, त्याच्यात चुकीचं काही नाहीये. प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस इज ऑल्सो अ वेल नोन एंटिटी आणि प्रॅक्टिस केलं तर त्याच्यात काही चुकीचं नाही. पण पोस्ट एक्सपोजर मात्र घेतलंच पाहिजे. दुसरे काही व्हायरसेस आहेत, रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस, पण ह्या सगळ्याची काही वॅक्सिनेशन लहान मुलांमध्ये केली जातात, आपण करत नाही. टायफॉइडचं वॅक्सिन एक पूर्वी खूप कॉमनली असायचं, स्विमिंगला जाताना घ्यायला लागायचं. पण त्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक इंजेक्टेबल वॅक्सिन आहे आणि एक ओरल टायफॉइड वॅक्सिन आहे. पण दोन्हीची इफेक्ट एवढा खूप खास नसल्यामुळं फारसा ॲडव्होकेट केलं जात नाही, त्यामुळे फारसा आपण ते दिलं जात नाही. पण स्विमिंगला जाणार असाल, पाण्यामध्ये काम करणार असाल तर तुम्ही हे वॅक्सिन घ्यायला हरकत नाही. आणि एस्पेशली टायफॉइडचं वॅक्सिन हे फूड हँडलर्सनी घ्यायला पाहिजे. म्हणजे हॉटेलमध्ये काम करणारे किंवा सगळे फूड हँडलिंग करून पॅकेजिंग करणारे, म्हणजे चितळेच्या दुकानात काम करणारे, यांनी आयडियली घेतलं पाहिजे. कारण काय असतं, टायफॉइड तुम्हाला होऊन गेला त्याच्यानंतर साधारणपणे 2-1 महिने तुमच्या विष्ठेतनं बॅक्टेरिया पास होत असते. त्यामुळे तुम्ही जर हात न धुता खाणं पिणं केलं तर हा बॅक्टेरिया तुमच्या शरीरात शिरण्याची शक्यता असते. आणि हीच गोष्ट जर स्वयंपाक यांनी किचनमध्ये काम करणाऱ्या लोकांनी केली तर त्यातनं सगळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतात. म्हणजे पूर्वी असा एक उद्रेक झाला होता की तो जो स्वयंपाकी होता तोच स्वतः कॅरियर होता, की त्याच्या मोशनमधनं बॅक्टेरिया जात होता आणि तो सगळ्यांना देत होता, म्हणून मोठ्या प्रमाणावर लोकांना टायफॉइड झाला होता. आजकाल असं होत नाही, कारण आता पाणी पण रस्त्यावरचं पिणारे खूप कमी झालेले आहेत. आपण पाण्याची काळजी घेतो, अन्नपदार्थांची काळजी घेतो, शिजवलेलं अन्न खावं, न धुता अन्न खाऊ नये, त्या गोष्टी पाळल्या तर टायफॉइडची शक्यता कमी होते. अजून एक वॅक्सिन आहे ते आता आजकाल खूप आवश्यक झालंय, ते म्हणजे येलो फीवर. येलो फीवर म्हणजे हा आजार जो आहे हा जास्त करून आफ्रिकेत आहे. आपल्या भारतात अजून येलो फीवर नाहीये. त्यामुळे हे वॅक्सिन हे तुम्हाला जर आफ्रिकेला जायचं असेल तर घेणं कंपल्सरी आहे. याचे 2 फायदे आहेत. एक तर स्वतःसाठी आहे, तुम्ही तिथं गेलात आणि तुम्हाला जर येलो फीवर झाला तर ती रिस्क आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही परत येताना जर येलो फीवर घेऊन आलात तर जो आजार आपल्या देशात नाहीये तो तुम्ही घेऊन याल. म्हणून मग येलो फीवरचं वॅक्सिन तिकडे जाण्यासाठी लागतंच, पण किंबहुना येताना ते जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर वॅक्सिन न घेता परत आलात तर सरकार तुम्हाला 10 दिवस क्वारंटाईन करून ठेवतं आणि 10 दिवस क्रॉस झाल्यावरती तुम्हाला काही होत नाही ना बघतं आणि मगच तुम्हाला सोडतं. जसं आपण कोविडच्या काळात बघितलं होतं, सुरुवातीला लोकांना त्यांनी डांबून ठेवलं होतं. खरं सांगायचं त्याच्यामध्ये जे लोकांनी पळवाटा काढल्या, म्हणजे काही लोकांनी वेळ जाऊ नये म्हणून हळूच चुकीच्या मार्गाने जे भारतात शिरले किंवा तिथल्या लोकांना पैसे चालून म्हणा किंवा काहीतरी करून म्हणा, जे पळवाटा काढून भारतात आले त्यांच्यामुळं खरं कोविड आपल्याकडे पसरलं. नाहीतर हा निश्चितपणे प्रिव्हेंटेबल आजार होता. पण आता काय झालंय, इतके लोक परदेशात ये करत असतात की सगळ्यांना तुम्हाला अडवून ठेवणं 10-10 दिवस त्यावेळेस सरकारला शक्य नाही झालं आणि म्हणून व्हायरस शिरला. त्याचप्रमाणे येलो फीवरचं वॅक्सिन हे त्यासाठी आहे. फक्त येलो फीवरचं वॅक्सिन असं कुठेही मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला सरकारी दवाखान्यातच जावं लागतं. म्हणजे तुम्हाला ससूनमध्ये आपल्याकडे पुण्यात मिळतं. तुम्हाला जर जायचं असेल तर ससूनची एक येलो फीवरची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली की ते फक्त 50 रुपयाचं वॅक्सिन आहे. वॅक्सिनला किंमत नाहीये जास्त, पण
तुम्हाला ते प्रॉपर चॅनलमध्ये जाऊन घेतलं. आणि आताचं जे वॅक्सिन आहे येलो फिवरचं ते लाईफ लॉंग आहे. म्हणजे मी स्वतः हे वॅक्सिन 2दा घेतलंय. पहिलं वॅक्सिन मी 2006ला गेलो होतो केनियाला, तेव्हा घेतलं होतं. पण त्यावेळेस त्या वॅक्सिनची व्हॅलिडिटी 10च वर्ष होती, कारण तेव्हा त्या वॅक्सिनचा अभ्यास 10च वर्ष झालेला होता. पण आज आता 2026 मध्ये ते म्हणले की नाही, आता आम्ही जे वॅक्सिन देतोय ते लाईफ लॉंग आहे, कारण असं लक्षात आलं की त्या वॅक्सिनची व्हॅलिडिटी लाईफ लॉंग आहे. पण त्यावेळेसचे रेकमेंडेशन 10 वर्षाची असल्यामुळे मला परत वॅक्सिन घ्यायला लागली. त्यामुळे ते वॅक्सिन मात्र कंपल्सरी घ्यायला पाहिजे, पण ते सहज शक्य आणि युजली काही त्रास होत नाही. बाकी कॉलराचं पण वॅक्सिन आहे, पण ते फारसं एवढं बेनिफिशियल नाहीये, फारसं आम्ही रेकमेंड करत नाही. चिकनगुनियाचं पण वॅक्सिन आहे, पण तेही फारसं काही रेकमेंडेड नाहीये. तर अशा प्रकारची सगळी आतापर्यंत आपण जी वॅक्सिन्स पाहिली ती आहे. आता तुम्ही म्हणाल की वॅक्सिनच्या फार चांगल्या गोष्टी सांगितल्या, आता वाईट गोष्टी सांगा ना. सगळेजण माझं सोनूला कसं छान आहे हे सगळं सांगतच, पण वॅक्सिनचे तोटे काही आहेत का? आहेत. ॲलोपॅथीमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो की कुठलंही औषध किंवा कुठल्याही गोष्टीला साईड इफेक्ट ते आहेतच, किंबहुना ते आहेत हे आम्ही जाहीर करतो. बऱ्याचदा काही पॅथीजमध्ये साईड इफेक्ट नाही असं म्हणलं जातं, पण कोणी तपासलेलेच नसतं. तर वॅक्सिनचे तोटे आहेत का? आहेत. तर काय तोटे आहेत? एक तर रिॲक्शन येऊ शकते. कुठलंही प्रोटीन तुम्ही घेता तेव्हा त्याला ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते. ती साधी अगदी खाज सुटणे अंगाला, अंग लाल होणे, चेहरा सुजणे, श्वासोश्वासाला त्रास होणे, किंवा अगदी सिव्हिअर अॅनाफॅलेक्सिस झाला तर पेशंट बेशुद्ध पडणे, हायपोटेन्शन म्हणजे लो बीपी होऊन पेशंट दगावणे, हे सुद्धा होतं. तर अॅनाफॅलेक्सिस सुद्धा कॉमन आहे. त्यामुळे थोडीशी रिस्क आहे, पण तेवढी रिस्क आपण रस्त्यावरनं बाहेर पडतो आणि रस्ता ओलांडताना पण तेवढीच रिस्क आहे. प्रत्येक गाडी तुम्हाला बघूनच क्रॉस होईल असं नाहीये. एखादा माणूस जर तुम्हाला उडवलं तर तेवढी रिस्क आहेच की नाही, पण ती आपण रिस्क कॅल्क्युलेटेड घेतो, तशीच ही पण आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. ज्या गोष्टींचे फायदे जास्त आहेत आणि तोटे कमी आहेत त्या गोष्टी आपण घ्यायच्या. आता फॉर एक्झाम्पल काही वॅक्सिन्सची बादच केली, ती चांगली नाहीयेत. म्हणजे कोविडची सुरुवातीची जी वॅक्सिन्स होती ती नंतर बाद केली त्यांनी, की ही नाही चालणार, कारण याचे तोटे जास्त आहेत. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की कोविड वॅक्सिनमुळे बऱ्याच काही काही वाईट गोष्टी घडल्या, पण वाईट किती लोकांना घडल्या? म्हणजे काही लोकांना थ्रॉम्बोसिसचे इव्हेंट झाले, काही लोकांना काही कॅन्सर झाले, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण साधारणपणे तुम्ही जगभराचा विचार केला तर जेवढ्या लोकांना वॅक्सिनचा फायदा झाला त्याच्या पुढं फार कमी पर्सेंटेज लोकांना त्याचा दुष्परिणाम झाला. त्यामुळे त्या महामारीतनं आपण वाचलो हे खरं सांगायचं तर वॅक्सिनमुळे आहे. त्यामुळे त्याचे फायदे आहेतच, तोटे काही आहेत, नाही असं नाही. अॅनाफॅलेक्सिस गोष्ट, आणि मी मगाशी म्हणलं जसं कुठल्याही वॅक्सिन नंतर एक 24 ते 48 तास ताप येणं, ती इंजेक्शनची जागा दुखणं, थोडंसं मलेज वाटणं, झोपून राहावंसं वाटणं, डिहायड्रेशन, खाणं पिणं कमी जाणं, हे सगळ्यांना होऊ शकतं. आपण लहानपणी नाही का ट्रिपल देऊन आणल्यानंतर म्हणायचो की 2 दिवस ताप येईल, त्याला लागेल तशी पॅरासिटामॉल द्या. तर तेच आपण आता करायचं. ॲडल्ट्सनी सुद्धा तेच करायचं. जर ताप आला तर कोसिन घ्यायची आणि विश्रांती घ्यायची. हायड्रेशन मुख्य चांगलं ठेवायचं, लिक्विड इंटेक चांगला ठेवायचा, कारण डिहायड्रेशन झालं की प्रॉब्लेम आहे. काही काही व्हायरसेसनी वॅक्सिन्सनी म्हणे काही कॅन्सर झाले, तर ही चान्स आहे, हे काही प्रूव्हन गोष्टी नाही आहेत. त्यामुळं वॅक्सिनचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. तोटे आपण ऍक्सेप्ट करायचे. जसा GBS हा एक तोटा आहे. आता रेबीज नंतर डिमायलिनेशन होऊन पॅरालिसिस, दोन्ही हात दोन्ही पायांचं झालेले पेशंट आम्ही पाहिलेले आहेत. त्याला आम्ही पोस्ट वॅक्सिनेशन पॅरालिसिस म्हणतो. असं पण काही लोकांना झालेलं आहे, पण ते फार हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या केसेसमध्ये जास्त लोकांना फायदा झाला आहे. किंबहुना कुठलं औषध, कुठलं वॅक्सिन हे खूप जास्त प्रमाणात फायदा आणि कमी प्रमाणात तोटा असल्याशिवाय ते बाजारात येतच नाही. काही औषध आहेत, आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल रोझिग्लेटाझोन नावाचं औषध होतं, गॅटिफ्लॉक्सासिन नावाचं औषध होतं. हे नंतर लक्षात आलं की याचे दुष्परिणाम जास्त आहेत, त्यामुळे ते बाजारातनं विड्रॉ पण केले. त्यामुळं साईड इफेक्ट्स आहेत, पण त्याच्याकडे आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर केलं तर ते निश्चितपणे फायद्याचं होईल. पुढे काय वॅक्सिन्स येणार आहेत, तर डेंग्यूवरचं वॅक्सिन येणं अपेक्षित आहे. खरं म्हणजे डेंग्यूमध्ये जे प्लेटलेट डिस्ट्रॉय होतात ते आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या विरुद्ध काम करते. म्हणजे खरं सांगायचं तर इम्युनिटीच त्रासदायक आहे डेंग्यूमध्ये. हे डेंग्यू या व्हायरसने आपल्याला काही होत नाही. पहिले 3-4 दिवस ताप येतो, खाणं पिणं कमी होतं, उलट्या होतात, विकनेस येतो, पण नंतर त्याच्या अगेन्स्ट जी प्रतिकारशक्ती तयार होते, अँटीबॉडीज, त्या अँटीबॉडीज
आपल्या प्लेटलेटवरचं प्रोटीन आणि व्हायरसचं प्रोटीन सिमिलर दिसत असल्यामुळं प्लेटलेट डिस्ट्रॉय करतात आणि मग प्लेटलेट डिस्ट्रॉय होतात आणि म्हणून मग आपल्याला ऍडमिट करायला लागतं, कधी कधी प्लेटलेट भरायला लागतात, मोस्ट ऑफ द टाइम्स IV फ्लुइड दिल्यावरती भागतं. त्यामुळे डेंग्यूवर जेव्हा वॅक्सिन बनवतील तेव्हा या सगळ्या गोष्टींचा त्यांना विचार करायला लागेल. मलेरियाचा वॅक्सिनचा अभ्यास चालू आहे, TBचा वॅक्सिनचा अभ्यास चालू आहे, HIV वॅक्सिन, झिका व्हायरस, नोरो व्हायरस, स्टॅफ ऑरियस नावाचा एक बॅक्टेरिया असतो त्याच्या विरुद्ध चाललंय. ग्रुप बी स्टेप्टोकॉकस आपण जे बघतो ते आता न्यूमोकॉकस हे ग्रुप A आहे किंवा सॉरी हे स्ट्रेप्टोकॉकस ग्रुप B आहे. आपण मगाशी पाहिला तो स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी होता. बॅक्टेरियाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत आणि पर्सनलाइज वॅक्सिन फॉर कॅन्सर आता बनवण्याचा शोध चालू आहे. म्हणजे एखादा कॅन्सरमध्ये जे कॅन्सर म्हणजे शेवटी काय असतं की कुठल्याही पेशींची अमर्याद वाढ होते. म्हणजे समजा माझ्या शरीरामध्ये रोज काही पेशी डिस्ट्रॉय होतात आणि काही नवीन तयार होतात, ही कंटिन्युअसली चालू असते, पण त्याच्यावरती एक कंट्रोल असतो. जेव्हा तो कंट्रोल निसटतो, कधी कधी काही जीन्समध्ये दोष निर्माण होतो, तर या जीन्स नॉर्मलाइज करण्यासाठी काही वॅक्सिन्स बनवणं चाललंय. तशी वॅक्सिन झाली तर पुढे कॅन्सरसाठी हे खूप फायद्याचं ठरू शकतं. अशा प्रकारे सगळी वॅक्सिन्स आहेत, उपलब्ध आहेत. जी वॅक्सिन्स आपल्याला अवेलेबल होतील तुमच्या डॉक्टरांची तुम्ही चर्चा करू शकता आणि कुठलं वॅक्सिन घ्यायचं याच्याविषयी चर्चा करून आपण वॅक्सिनेट केलं तर आपल्याला या सगळ्या आजारांचे गांभीर्य कमी होईल आणि तुमचा ऍडमिट करण्याची वेळ कमी येईल, तुमचा जीव जाण्याची शक्यता कमी होईल आणि सगळ्यांना याच्यातनं फायदा मिळेल. मला वाटतं एवढं बोलून मी आता थांबतो. याच्यानंतर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया आणि मग पुढे जाऊ. जेनेरिक लस सुद्धा असतात. म्हणजे कसं आहे की कुठलंही औषध हे जेनेरिक आणि ब्रँडेड काय असतं, तर समजा माझी कंपनी आहे आणि मी एखाद्या व्हायरसच्या साठी अगेन्स्ट वॅक्सिन तयार करतो. साधारणपणे मला 15 वर्ष दिलेली असतात. मी ते संशोधन करतो, त्या संशोधनासाठी जो खर्च असतो तो खर्च मला कुठेतरी रिकव्हर केला पाहिजे ना. हे जग कोणाचंही कल्याण करायला बसलेलं नाहीये. प्रत्येक जण आपापला स्वार्थ त्याच्यामध्ये बघणार आहे. किंबहुना तुझी अडचण म्हणजे माझा फायदा, या तत्वावरती हे जग चालतं. त्यामुळं त्यांना सुद्धा 15 वर्ष दिली जातात की तुम्ही 15 वर्ष तुमचा खर्च वसूल करण्यासाठी तुमच्या औषधांची पाहिजे तेवढी किंमत ठेवा आणि ते वसूल करा. आफ्टर 15 इयर्स ते जे पेटंट असतं ते जातं. धन्यवाद सर. आपलं लसीकरणावरचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आज सर खूप वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे उपस्थित राहिले. मी संस्थेचे सहकार्यवाह श्री सतीश राजपाठक यांना विनंती करते की त्यांनी रोप देऊन त्यांचे आभार मानावेत. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी डायबेटिक असोसिएशनकडनं असेच विविध उपयुक्त कार्यक्रम आपल्यासाठी घेतले जाणार आहेत. आपण निश्चितच याचा लाभ घ्यावा, आपल्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला सांगावे. तसेच आपलं YouTube चॅनल आहे ते पण सबस्क्राईब करावं, म्हणजे आपल्याला विविध कार्यक्रम घरी बसून सुद्धा बघता येतील. धन्यवाद.